आव्हान आम्ही केलेलं आहे आणि त्यासाठी माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या सहीची निमंत्रण पत्रिका ही सर्वत्र गेली। दीपक पवार जे आहेत शालेय अभ्यास कृषी समिती समन्वय अध्यक्ष त्यांनी काल प्रेस कॉन्फरन्स घेतली। त्यांनी असं म्हटलेलं आहे की हा विजय उत्सव करावा इतका मोठा हा आपला विजय नाही आहे। त्याचबरोबर नरेंद्र जाधव समितीला देखील आमचा विरोध आहे, त्यांच्या ऐवजी दुसरं कोणतं त्या ठिकाणी असावं कारण की ते संघाच्या जवळचे किंवा ते खासदार आहेत किंवा त्यांना दुसऱ्या गोष्टींचा अभ्यास आहे, बालशास्त्राचा त्यांना अभ्यास नाही। हे विरोध केला ते तुम्हाला देखील कन्व्हिन्स करायला येणार। वारंवार आम्ही सुद्धा बोललोय, नरेंद्र जाधव हे अर्थतज्ञ आहेत, ते रिझर्व्ह बँकेत होते, ते फायनान्स कमिशनला होते, ते संसदेमध्ये भारतीय जनता पक्षाने नियुक्त केलेले सदस्य होते राज्यसभेत, त्यांचा संघ परिवाराशी संबंध आहे, त्यांना राज्यात देशाचं उपराष्ट्रपती व्हायचं होतं आणि संघ त्यांच्यासाठी प्रयत्न करत होता त्यांचं नाव यावं म्हणून। अशा व्यक्तीला पुन्हा एकदा जेव्हा एका महत्त्वाच्या महाराष्ट्रातल्या समितीच्या अध्यक्षपदी नेमलं जातं तेव्हा लोकांच्या मनात संशय हा येणार आहे, तो आमच्या मनात आहे। अर्थात या समितीच्या अध्यक्षपदी नरेंद्र जाधव आले किंवा भैयाजी जोशी आले किंवा दत्तात्रय होसबोले आले तरी महाराष्ट्र या समितीचा कोणताही अहवाल स्वीकारणार नाही, आम्ही उलथवून लावू। हे राज ठाकरे यांनी सांगितलेलं आहे आणि उद्धव ठाकरे यांनी सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे कोणी चिंता करण्याची गरज नाही। महाराष्ट्रानं आपली ताकद दाखवलेली आहे आणि यापुढे अशा प्रश्नावर, हिंदी सक्तीच्या प्रश्नावर किंवा मराठीवरील अन्यायाच्या प्रश्नावरती आम्ही आमची ताकद दाखवू। नाही पण राऊत साहेब असं मानावं का की 5 जुलै हा महाराष्ट्राच्या वाटचालीतला एक अत्यंत महत्त्वाचा दिवस असून प्रत्येक वर्षी 5 जुलै हा मराठी एकीकरण दिवस किंवा मराठी विजयोत्सव म्हणून दोन्ही पक्ष, मग शिवसेना युबीटी असेल किंवा मनसे असेल, दोन भावांच्या एकजुटीचाही दिवस म्हणून 5 जुलैकडे यापुढे बघितलं जाईल असं कोणी जाहीर केलंय का? नाही, ही परंपरा सुरू होईल का? पाडवा आणि दसरा आधी 5 जुलैला एकत्रित कार्यक्रम होऊ द्या, त्या कार्यक्रमाचा आपण आनंद घ्या, आस्वाद घ्या आणि त्यानंतर आम्ही पुढची पावलं काय आहेत ते आम्ही पाहू ना महाराष्ट्राच्या हितासाठी। पण दोन्हीही ठाकरे बंधूंनी ठरवलेलं आहे की महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मराठी माणसावरील जो अन्याय सुरू आहे त्या विरोधामध्ये लढण्यासाठी आपण एकत्र राहायला पाहिजे, नाहीतर या महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाचे लचके तोडले जातील। ही माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांची परखड भूमिका आहे आणि आम्ही सगळे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते त्या भूमिकेला बांधील आहोत। पण राऊत साहेब, कार्यक्रमाची नेमकी रूपरेषा काय असेल? कारण आता कार्यक्रम अवघ्या काही तासांवर आलेला आहे, कोण भाषण करणार आहे, कोणाचं म्हणजे प्रोटोकॉल काय आहे, कोणाचं भाषण आधी होणार आहे, समारोपाचं भाषण कोणाचं होणार आहे, असं सगळं काही ठरलं आहे? काही गरज नाही सगळं सांगण्याची, यात प्रोटोकॉल कसं